अमोल कीर्तीकर तुम्ही एक ट्विट केलं आहे, त्या ट्विटमध्ये काय लिहिलं आहे? नाही, माझ्या मनात सुरुवातीपासून एक प्रश्न आहे की ज्या व्यक्तीच्या विरोधात भ्रष्टाचारचा एक चौकशी चालू आहे, भ्रष्टाचारचा आरोप आहे, ते अभियुक्त आहेत आणि ईडीकडून आणि मुंबई पोलीसचा जो EOW आहे त्याच्याकडून एक 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 सघन असा एक चौकशी चालू आहे. त्या व्यक्तीला एक उमेदवार बनविण्याच्या शिवसेनेची उबाठाची काय लाचारी आहे? उबाठा एवढी कमजोर पक्ष झालेली आहे का की त्यांच्याकडे कुठलाही उमेदवार नाही? हा माझ्या मनात एक प्रश्न होता. तरीही त्यांना उमेदवार बनवला, तर त्यांचा निर्णय आहे. तो जबाबदार आहे त्यांच्या स्वतःच्या निर्णयासाठी. आता जेव्हा त्यांचं नाव झाला त्या दिवशी एक असा एक न्यूज आली की त्यांच्या विरोधात एक ईडीची समन आली आहे. लोकांनी मला सांगितलं की ते फरार आहेत, त्यांचा मोबाईल ऑफ आहे. आज सकाळी सकाळी मला सांगितलं लोकांनी की दुसरा समन पण चालू आहे आणि ते बरोबर हा पण सांगितलं की त्यांचा मोबाईल ऑफ आहे. तो माझ्या मनात एक प्रश्न आहे की बाई असा काय की खिचडी चोर उमेदवार तुम्ही बनवता और तो उमेदवार फरार आहे, तो आता का जेलमधून ते प्रचार करणार का? हा एक प्रश्न आहे आणि प्रश्न हा माझा प्रश्न नाही आहे. पुढे हा प्रश्न मतदारसंघाचे सर्व मतदारांचा प्रश्न असेल होईल. बहुतेक प्रत्येक मतदारांकडून हाच प्रश्न विचारला जाईल की आता काय ते जेलकडून ते प्रचार करणार आणि उबाठाची लाचारी एवढी आहे. तुमच्या ट्विट नंतर ते बाहेर आले आणि बोलले की नाही, मी इथेच आहे, वर्सोवामध्ये आहे. ठीक आहे, येऊ द्या. त्याच्यात इथे येण्यापूर्वी तुम्ही जरा ईडीकडे जा, आता बसा आणि जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचा जबाब द्या. सर असं नाही हां सर, तुमचं अमोल कीर्तीकरांविरोधात पण शिंदे गटांकडून नाव येते, त्याबद्दल काय सांगा? लोकसभेच्या उमेदवारी सध्या मी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि काँग्रेस पक्षाचा एक छोटासा नेता आहे. तो एक नेता म्हणून मी काम करत आहे इकडे. तो ह्या विषयावर पुढे मला काय करायचं आहे त्याच्यासाठी मी 1 आठवड्याची घोषणा केलेली आहे. या पुढच्या आठवडा सुरू होईल, त्यानंतर मी सांगणार की माझी काय भूमिका असेल. सर, एकीकडे आज प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलंय आणि संजय राऊतांना त्यांनी असं म्हटलं की त्यांनी पाठीत खंजीर खुपसलंय. काँग्रेसला कमजोर करण्यासाठी किंवा महाविकास आघाडीमध्ये जी बिघाडी झाली त्याच्या मागे संजय राऊत असू शकतो. तुम्हाला काय वाटतं? संजय राऊतनी शिवसेना बर्बाद केली, NCP बर्बाद केली, तर काँग्रेस बर्बाद करण्यामागे आहेत आणि संपूर्ण MVA ला महाराष्ट्र विकास आघाडीला ते दफन करणार हा त्यांचा मेन एजेंडा आणि कार्यक्रम आहे असा मला दिसतो.